नमस्कार. मी दादा सुकाने. आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. सध्या परिस्थिती पाहायला गेलं 24 तासातील हवामान पाहूयात. सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर कुठेच म्हणजे सध्याला वातावरण दिसत नाही आहे पावसाचं. फक्त विशाखापट्टणम ह्या साईडला दिसते. इकडं नांदेड, लातूर, चंद्रपूर, नागपूर म्हणजे विदर्भ पट्ट्यात जागी जागी हलक्याशा पावसाचे ढग तयार झालेले सध्या तयार आहेत. सोलापूर पट्ट्यात पण येत्या रात्रीतून पाहायला गेलं तर अहमदनगर, बीड, पुणे, दापोली, सांगलीचा परिसर आणि गोव्याचा परिसर ह्यामध्ये जरासा दमदार पाऊस व्हायची शक्यता आहे. बाकी सर्वत्र हा हलक्याचा दिसत आहे. कराड, विटा, सांगली, निपाणी, कोल्हापूर ह्या जत परिसरामध्ये हलक्याशी पावसाची मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता विटा ते सांगली पट्ट्यात दिसून येत आहे. रत्नागिरी, राजापूर आणि सिंधुदुर्ग परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता वाटत आहे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर उद्याच्या भागात मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे. पंढरपूर, सोलापूर, इंडी, जत, रपकई, बनेटी, कर्नाटकचा काही खालचा भाग, सांगलीचा पूर्वेस व पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे. लोणार, जालना, जिंतूर, परभणी या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. बीड, काहीज, बार्शी, पेठ, लातूर, अहमदापूर ह्या भागातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दिसते. जिंतूर, हिंगोली, उमरखेड, पुसाड या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसतोय. आणि इकडे कांकेर, चंद्रपूर परिसरात हलक्याच्या कापशी चंद्रपूर परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. पण नंतर त्याचा जोर वाढण्याची शक्यतासुद्धा आहे. आणि इकडे कोल्हापूर, निपाणी, सांगलीचा पश्चिम साईड, कराड, विटा, वडूज, जेजुरी या पट्ट्यातसुद्धा सांगलीच्या पश्चिम बाजूस हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. जास्तीचा पावसाचा भाग म्हटल्यावर डाऊन, बारामती, इंदापूर, करमाळा, जेजुरी, वडूज, पंढरपूर, जत, सांगलीचा पट्टा, विजयपूर, बागलकोट आणि इकडे खाली कर्नाटकाच्या उत्तर गदग वगैरे आहे त्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. ह्या मॉडेलनुसार रात्रीतून पाहायला गेलं तर कर्नाटक साईडला जास्त पावसाची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्रात क्वचित जे हलक्याचं स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवते. पण येत्या 24 तासानंतर पाहायला गेलं म्हणजे 12 तास उद्याच्या भागात पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, अकोला इकडे सिंधुदुर्ग परिसरामध्ये तर रत्नागिरीपर्यंत मध्यम ते जोर